नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन 667 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. ही निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, दिलेल्या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तररित्या समजून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेच्या सन 2024-25 करिता मंजूर 667 कोटी 50 लाख रुपये रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत 16 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सन 2015-16 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅप्टेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन या ठिकाणी शाखाचा समावेश आहे. आता मित्रांनो, ही जी निधी आहे ही निधी कशा पद्धतीने दिली जाणार आहे, जो शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण 667 कोटी रुपयांची निधी ही आता मंजूर करण्यात आली आहे. आता यामधून बघा 210 कोटी केंद्राचा हिस्सा असणार आहे. त्यानंतर यामध्ये जो तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जी 627.40 कोटींची दायक प्रलंबित असल्याने दिनांक 3 मे 2024 रोजी झालेल्या राज्य स्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये मुख्य सचिव यांनी प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या 667 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. आता या शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे, ही निधी कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. 667 कोटी 50 लाख रुपयांची ही निधी या ठिकाणी कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेसाठी दिली जाणार आहे. आता मित्रांनो, ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. सदर योजनेची अंमलबजावणी कारवाई जी आहे महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे अनुदान जो आहे आधार संलग्न बँक खात्यावर करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक लाभार्थी आता जे काही सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत सर्व आधार लिंकच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज लवकरच सुरू होतील. मित्रांनो, हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, किंवा तुम्हाला जर यावरून हा शासन निर्णय डाउनलोड करता येत नसेल तर टेलिग्राम ग्रुपवरती याची मी PDF पाठवेन, त्या ठिकाणी तुम्ही हा शासन निर्णय घेऊ शकता. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की जा, जॉईन करा आणि डाउनलोड करा. धन्यवाद.